स्वतंत्र लेखन साहित्य तर आहेच, आणि याच्या पलीकडे त्याला आपण स्वतंत्र लेबल लावत नाही, परंतु एखादा माणूस चांगला योजक असेल तर ते पण त्याच्या कार्यकर्तृत्वाचं एक वेगळं परिमाण मानलं पाहिजे, आयाम मानला पाहिजे. आणि योजकत्व हा जर आयाम असेल एखाद्या माणसाच्या व्यक्तिमत्वाला आणि जो परिणामकारक असेल, तर मी म्हणेन की सुनील कुमार लवटे सरांना तेही लेबल लावलं पाहिजे. तर असं हे सप्तरंगी व्यक्तिमत्व आहे. मात्र आज आपण त्यांच्या इतर आयामांच्या विषयी किंवा अन्य रंगांच्या विषयी फार काही बोलण्याचं कारण नाही, ते औचित्य नाही. विशेषतः ज्या संस्थेने हा कार्यक्रम आयोजित केलाय आणि ज्या कारणासाठी केलाय ते पाहता. तर यापैकी लवटे सरांच्या मधला एक कार्यकर्ता हाच खरं तर आज आपण थोडासा चर्चा करणार आहोत. मी पण बोलेल आणि ते स्वतःही नंतर बोलतीलच. खरं तर मला त्यांची जी ओळख आहे अलीकडच्या 20 वर्षातली, ती त्या अर्थाने कार्यकर्ता म्हणून कमी ओळख आहे. मला ओळख त्यांची हमीद दलवाईंचं लेखन अनुवाद करून घेणं, त्याचं संपादन करणं, नरेंद्र दाभोलकरांचं सगळं लेखन अनुवाद करून घेणं हिंदीमध्ये, त्याचं संपादन करणं, वि स खांडेकरांची 25 पेक्षा अधिक पुस्तकं गेल्या 2 दशकामध्ये त्यांनी असंग्रहित लेखन, जे पूर्वप्रसिद्ध आहे पण असंग्रहित आहे, ते मिळवलं आणि संपादन करून विवेचक प्रस्तावना लिहून ते प्रकाशित करणं, अशी 27-28 पुस्तकं ती त्यांनी आणली. आणि गेल्या 5-6 वर्षांमध्ये सर्वात मोठं काम, संपूर्ण महाराष्ट्राने त्यांचं ऋण व्यक्त करावं असं काम म्हणजे तर्कतीर्थ लक्ष्मण शास्त्री जोशी यांच्या लेखनाचे 18 खंड, 10,000 पानं, आणि त्यातलं 10% सुद्धा एकत्रित नव्हतं, 90% विखुरलेलं लेखन एकत्रित करणं आणि नुसतं संकलन नाहीये, ते अतिशय उच्च दर्जाच्या संपादनाचे जे जे आपल्याला निकष लावायचे असतील, निवड करणं, योग्य विश्लेषण करणं, विवेचन करणं, तळटीपा देणं, त्याचा रिलेव्हन्स काय आहे तो अधोरेखित करणं, बिटवीन द लाईन्स जे काही आहे ते मांडता येणं आणि भविष्याची दिशाही सूचित करणं, एवढं सगळं त्या संपादनातून येत आहे. अतिशय मनापासून त्यांनी केलेलं काम आहे. त्यामुळे मी त्यांच्या समग्र तर्कतीर्थ वाङ्मय या निमित्ताने जेव्हा त्यांची दीर्घ मुलाखत घेतली तेव्हा मी त्यांना असं म्हणाले होतो की एवढं एक काम करून आता मी मरायला तयार आहे असं जरी तुम्ही म्हणाला तरी चालेल, इतकं हे महत्वाचं काम आहे. परंतु आता आपण त्यांच्या या बाकीच्या कामाकडे जाणार नाहीये. मी जी काही 15 मिनिटं बोलणार आहे ते खूप तपशिलात जाणार नाही, कारण त्यांनी काय काय केलं हे मी त्यांच्याविषयीचं वाचून ते सांगणं हे काही तितकंसं योग्य नाही, ते त्यांनी स्वतः सांगणं. पण मी काही अंतरावरून त्यांच्यातला जो कार्यकर्ता आहे, त्यांची जी घडण आहे त्याविषयी माझी काही निरीक्षणं नोंदवणं आणि त्याचा प्लॉट थोडा अधोरेखित करणं. महाराष्ट्रातल्या बहुतांश लोकांना सुनील कुमार लवटेंची ओळख गेल्या पाव शतकामध्ये जर कशामुळे असेल, बाकी वेगवेगळ्या कारणामुळे असेल, पण एक ओळख जी आहे ती खाली जमीन वर आकाश या त्यांच्या आत्मकथनात्मक पुस्तकामुळे. 2000 साली ते पुस्तक दैनिक सकाळमधून क्रमशः प्रसिद्ध झालं आणि 4-5 वर्षांनी ते पुस्तक आलं. म्हणजे आधी लेखमाला आला आणि नंतर पुस्तक आलं. त्या आधी सुनील कुमार लवटेंनी त्यांच्या 50 पर्यंतच्या आयुष्यात काय काय काम केलंय याची कल्पना बहुतेकांना होती, परंतु खाली जमीन वर आकाश मधून सुनील कुमार लवटे यांनी जे उत्खनन केलं आणि जे जीवन दर्शन आणि समाज दर्शन घडवलं, त्यामुळे मात्र त्यांच्या बरोबर दीर्घकाळ वावरलेली माणसं ती सुद्धा हादरून गेली आणि आपल्या बरोबर राहणारा, सतत हसत असणारा, हसवणारा, उमद्या वृत्तीचा माणूस हा अशा परिस्थितीतून आलेला आहे आणि इतकं काय काय करतो आहे, यामुळे अनेक माणसं हादरून गेली होती. हे मी स्वतः पाहिलेलं आहे, अनुभवलेलं आहे. खाली जमीन वर आकाश ह्या शीर्षकामध्येच बरंच येऊन जात आहे आणि त्याबद्दल आणखी कदाचित ते बोलतील. मी काल संध्याकाळी ते पुस्तक मी वाचलं तेव्हा लेखमाला चालू होती तेव्हा, आणि नंतर काही काळाने थोडं बहुत मधल्या 20 वर्षात मी काही पाहिलेलं नव्हतं. काल मी अक्षरधारामध्ये गेलो आणि जरा लवटे सरांची अलीकडची 1-2 पुस्तकं नंतर घालून
घेऊन येऊ. तर तिथं मला नामदेव ढसाळांचं आंधळे शतक नावाचं एक पुस्तक दिसलं, जे मी फार पूर्वी वाचलं होतं आणि मग ती एक कॉपी मी घेऊन आलो. बघूया, आपण वयाच्या 20त वाचलं होतं, त्याला आता 25 वर्ष होऊन गेली. एक संग्रह आहे, त्याची अर्पण पत्रिका मी बघितली. ती अर्पण पत्रिका नेल्सन मंडेला आहे आणि छोटी आहे, पण नामदेव ढसाळ जे शब्द वापरतात त्याच्याबद्दल आपण बोलायची गरज नाही. असीम त्याग, धैर्य आणि निष्ठा यांचं प्रतीक असलेल्या नेल्सन मंडेला यांना ते पुस्तक मी घेऊन आलो आणि घरी आल्यावर मला काही वेळाने रीमा अमरापूरकरांचा एक छोटा 5 मिनिटाचा व्हिडिओ आला आणि तो व्हिडिओ होता अहमदनगरच्या, म्हणजे आताचा अहिल्यानगर, स्नेहालय नावाच्या एका संस्थेच्या संदर्भात माहिती देणारा 5 मिनिटाचा व्हिडिओ. स्नेहालय ही अशीच अनाथ, अपंग, अंध, सर्व अर्थाने वंचित मुला-मुलींच्यासाठी काम करणारी संस्था आणि ती सुद्धा महाराष्ट्रातली अतिशय नावाजलेली संस्था आहे. ती डॉक्युमेंटरी मी ओपन केली आणि आंधळे शतक मध्ये मी नेल्सन मंडेला बघितले आणि ते डॉक्युमेंटरी मधलं पहिलं वाक्य पुन्हा मला नेल्सन मंडेला बघायला मिळालं. नेल्सन मंडेलाच्या एका विधानाने त्या डॉक्युमेंटरीचा भाग सुरुवात आहे. ते वाक्य असं आहे, द ट्रू मेजर ऑफ अ सोसायटी इज हाऊ इट ट्रीट्स इट्स चिल्ड्रन. म्हणजे कोणत्याही समाजाचं खरं मूल्यमापन जर करायचं असेल तर तो समाज आपल्या समाजातील, आपल्या देशातील मुलांना कसं वागवतो यावरून त्या समाजाचं मूल्यमापन केलं पाहिजे, देशाचं मूल्यमापन केलं पाहिजे. याचं कितीही विस्तार आपण करू शकतो. ते वाक्य त्या डॉक्युमेंटरीच्या प्रारंभी झालं की लगेच दुसरं वाक्य फेकलेलं आहे. ते वाक्य असं आहे की युनेस्कोचा या वर्षीचा रिपोर्ट असं सांगतो की भारतातील 40% मुला-मुलींची हेळसांड होते आहे. आता हेळसांड ह्या शब्दाच्या अंतर्गत मला असं वाटतं की खूप काय काय येऊन जातं, त्याचंही विवेचन विश्लेषण नाही. ती हेळसांड कुटुंबातून होते, ती शाळा कॉलेजातून होते, सभोवतालच्या वातावरणातून होते. ती हेळसांड किती विविध प्रकारची, किती सखोल, किती व्याप्त असणारी, किती त्रासदायक, किती क्लेशदायक असेल याबद्दल जास्त सांगायची गरज नाही. अशा पार्श्वभूमीवर सुनील कुमार लवटे यांचं खाली